सकाळी नवऱ्या मुला का कॅबिन मध्ये कोंबल्याने की नवऱ्या मुला घेऊन चालले आणि बेंचोवाले पेटकावीतच नेणार नवऱ्या. जब तक सासू चलेगी सासरा करेंगा काय. नवीन गाणी असतील ती उडवीत जाणार सगळी, पण नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर या गाणं वाजू कधीच बेंचवाले विसरत नाही. या दांड्यावर ना बोलतो नवरा पुन्हा नवऱ्या मुलाकडे येऊन डायरेक्ट जानवशीक बसवतं. जानवशीक बसल्यानंतर मग सांगणार चला जानूला घेऊन या. तू त्या बुवामुळे ते बिघडले. तू पुळ्यासारखं काय नाही कोणा विचारलं तर बाई कधून गुरुची किती शाळेत काय सांगा होतो तो पोरग्यांका तुझ्या एवढं होतो तेव्हा तू खिशातनं चणे घेऊन जाय. तुझ्या एवढं होतो ना तेव्हा बुवा खिशातनं चणे घेऊन जाय. आणि रोज असं खायला बसायचो ती सवय बाई का लागली. बाई काय करायची खिशात हात घालीत अर्धे चणे बाई काय रोजच चाललेलं आहे का 10 किलो बोललो तर माझे पैसे खर्च करून चणे घेतले बाई फुकटचे खाल्लं म्हणजे काय. एक दिवस यांनी ठरवलं चणेच नेऊचे ना. मला चणे निलात नाही ते नाही आतमधला किशे कापून ठेवला आणि वर्गात जाऊन बसलो. एवढं याच्या एवढं होतो तेव्हा. आणि कुडून बाई का वाटलं वा जानूने आज पण चणे आणले. बाईने त्याच्या खिशात हात घातला. खिशात हात घालून तो हात गेलो पुढे शॉक लागता कसं बाईने हात पाठी केला. अरे जानू असं का आज चणे नाही आणलं आज चिचेने आवडे घेऊन आलाय. तुझ्या एवढं होतो तेव्हा. ते का कळला तू म्हणून बहुत चणे बाई ते पोरगे बुवा पोरगे खुशच झाले कारण या वाचल्या पोरग्यांना मी टाकल्या खेळवलेलो सुद्धा आहे ना. त्यामुळे ही नाड्यांची भरती टाकल्यावरती उंदीर खाडखोड करती. नाड्यांची भरती वाजवता. खरंच माझ्याकडून त्याच्यासाठी या 100 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून. नादखुळा तो डायरेक्ट येऊन बसलो तुमच्या कोंडात उत्तर घेऊन तेव्हाच त्याच्या अंगात पण भजन भारी जबरदस्त. माझ्याकडून तुझ्यासाठी गाणं आणि वाजव बिंदास युट्यूब का जाऊ काय तिकडे बघा मध्ये मध्ये. तुका टाकला बघूच असलं तर मग थांबते 1 तास झालो तिकडे बघ. भंगाने कांडा लागवली जरा एक कपडे बघ. ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव प्रेमात पडलेली तुझ्या तुका पडवूनच नेते मग जाताना. सगळे जवळ ओक लागले. तुमच्या एवढं ते पण ते म्हणत तेव्हा आमच्या एवढं कसं काय असं त्यांना प्रश्न पडलो. पण तसाच आता गांजा डुकर म्हटलं ना तिने मग गांजा डुकर म्हटलं
अरे तुझ्या ढेगातनं कधी जाईल तू तुका काळाचा आणि ढेगातनं जाताना अशी मान वर केले ना तर कोणतो आणि मरशी बाकी काय कोणतोच नाही गोट्या गोट्या गोटे मस्त खत जाईल कळ अरे मी जन्म केले तेव्हा सर्टिफिकेट नाही मिळाले तुझा काय तू ढेगातनं जायचं तू केस हलवूचे इसरा चान्स देवतो पण थांबा जरा तो वाटत मी विसरले असं आता लग्नाचा विषय की मग जानू करून उभं करतात नाही मग भटजी काकांचं चालू स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं श्रीधरं पल्लाळं मोरं विनायकमहं चिन्तामणि सेवनं वेदाद्रिं गिरिजात्मजं स्वरं विघ्नेश्वरं गोचरं ग्रामे राञ्जनं संस्थितं गणपति अक्षता टाकीत होते म्हणून त्यांना म्हटलं टाकल्यावर टाकून नको तकडे टाक टोपी टाकले कोणी जखम करशा ते मजाच घेतात म्हणतात व उद्या चर्चा होईल पोरगे तरी माका इसराचे नाही 100% म्हणते त्या साहिंद्रापेक्षा तो टकलो होतो तो जबरदस्त होतो काय जबरदस्त चिटकना केला म्हणते या सगळ्या लग्न आटोपला की मग पुन्हा जेव्हा नवरो आणि नवरी बाहेर पडतात बुवा मग अशी सांगितलंच मुली रडतात ते फक्त पण ते केव्हा रडतात त्यांचा गाणं चालू होता आमचे दळवी त्यांचा साऊंड वाले मोस्ट इम्पॉर्टंट गाणं चालू होता सॉरी चालत ना जरा सांभाळून घेऊ नाव लक्षात येत नाही हा चालेल बरोबर नाव खायचंही असं ना गाणं महत्वाचं म्हणजे तुम्ही गाणं खायचं गावत असता सासराही पोरग्या याकच जाणार असतं पण दातकडे बसतो तो कांदे लावतो इतकी रडायची जुनी माणसं ती काकी विचारून बघा किती रडली हो 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 पण रडत कारण ते जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव त्या जुन्या माणसांक होती त्यामुळे ती भरपूर रडायची पण आताच्या पोरग्यांक ती जाणीव राहिलेली नाही पोरग्या लग्न झालं की गाडीत जाऊन बसतं पप्पा टाटा पूजे दिवशी या पोरग्याचा आवडतीला तेका वाटलं बापा वाटला जो शेंबून काढले तर आता मिठी मारून येऊन रडणारा पोरग्या इला बापाच्या कानात सांगता पप्पा तिकडच्या रूम मध्ये माझ्या मोबाईलचं चार्जर जोडलो तो आणून देवा म्हणजे मी जाऊ मोकळा झालो परिस्थिती बदलली हो सगळं बदलत चाललं गाणी कुठची बघा सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेख चालली आणि घसायला किंवा गंगा यमुना ही सगळी गाणी पण यो जेव्हा बाहेर पडलो यो जानू बुवा गेट पर्यंत गेलो की साऊंडवाल्याने वेगळाच गाणं लावला साईंद्रा का
ह्या सासरलाही बहीण नाही, गंगा यमुना नाही की लेक चालली सासरला नाही. तिने गाणं कुठचं चालू केलं बघा. शिटी वाजली, गाडी सुटली, पुढचा नको समजने वाले को इशारा काफी है. बाकी बाहेर आला तुमचा. बुवा, आणि ह्या सगळं विषय झालो की मग नवरा आणि नवरी का दोघांका कॅबिन मध्ये कोंबल्याने की पुन्हा चालले. मग नवरीच्या घराजवळ गेल्यानंतर तिकडलो जो साऊंड वाजू असता त्याका समजता जे अनुभव ते घेऊन इलो असं वाटता. तिकडच्या साऊंड वाल्या समजला की तो तिकडच्या मंडपातलं गाणं चालू करतात. नवरी आली नवऱ्याच्या गावा, विसरून गेली माहेरच्या नावा. 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 या सगळा झाला लग्न की बुवान सांगितलं ताबडतोब जली मुलका जात हे त्याच्यात अकडचे होते पळावलेले. तर सुनच म्हणता जात अकडचे कोण नाही एवढे इतके उतावळी झालेले नाही होत कडे नाही ताबडतोब. कारण आमच्या सगळ्या इकडच्यांका माहिती आहे लग्न झालं की महत्वाची ही जी आता यांनी घातला नाही ना ही पूजा, ती पूजा झाल्याशिवाय बाकीच्या पुढच्या कामाला मोकळीक नाही. ही महत्वाची. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो लखा, दूर करी तो लखा. ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. श्रीहरी जगत्पिता दूर करी तो लखा, श्रीहरी जगत्पिता दूर करी तो लखा, दूर करी तो लखा. ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. शॉर्टकट गजर घेऊचा. आणखी एक गोष्ट सांगते मी गजरात सुरुवात करते. गजरात मी जास्त बोलणार नाही, थोडक्यात फक्त प्रबोधन करणार. बुवा मगाशी सांगितलंच ना डे साजरे केले जातात. चॉकलेट डे, सारी डे, पिशपॉन डे आणि प्रेमाचा दिवस काय तो व्हॅलेंटाईन डे. नशीब म्हणजे आजच मका बऱ्याच दिवसांनी या चांगला नाव ऐकत मिळाला. तर बऱ्याच ठिकाणी मी विचारलं की लवडे म्हणून सांगतो होय बऱ्याच ठिकाणी, पण आज खरोखर मानले मी तुमका. आणि त्यांचा जे म्हणतात त्यांचा पण चुकीचा नाही हो. ज्यांचा सक्सेसफुल होता त्यांच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे असतात आणि अर्धवट तुटता त्यांच्यासाठी तो लवडेच असतात. त्यामुळे दोन नावं असतील. पण हे कसले देव ह्या जुन्या माणसांनी आमचे जे सडे गाजवलेले ते आताच्या पोरांका जमते डे. पूर्वीचे लोक चिठ्ठी लिहायचे, आता त्या मोबाईल मध्ये डुबुक 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 करतात ते प्रेम जमला. पण पूर्वीचे चिठ्ठी लिहायचे, प्राणप्रिये संध्याकाळी काजी खाली येशील ना. आणि ती चिठ्ठी पोचाक 8 दिवस लागत. तवसून येऊन काच झाडून टाकी 8 दिवस. काजीचा मूळ सुद्धा ठेवी ना तो झाडून रोज 8 दिवस. असं प्रेम होता पूर्वीचा. बरोबर. त्यांची गाणी पण वेगळी होती जुन्या माणसांची. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते.
मित्र माझे त्यांना आवडलं काहीतरी मी करते तर तुमच्यासाठी या माझ्याकडून गाणं. कारण बरेच त्यांच्या आजूबाजूचे सगळे वाट धरले पण तरी पण ते अजूनची काठी धरून राहले म्हणजे जाऊचं ते म्हणून त्यांच्यासाठी गाणं आहे. दुःख अडवायला उंबऱ्याचा रिघा, दुःख अडवायला उंबऱ्याचा रिघा, वाईट झाला काय म्हणता. भक्तीची गंगा वाहते पहाव निर्मळ मनाची कीर्ती गाजते. संदीप कार्यकर 100% मी सांगते तुमचं लग्न ठरणार गॅरंटेड सांगतो. पूजा देवाचं शब्द तुमचं लग्न ठरत नाही स्वामी समर्थांची आठवण केलं 100% मला पहिलं फोन करायचं गॅरंटेड. स्वामी भक्त म्हणून त्यांना नवसाला पावती आठेला धावती तू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. नवसाला पावती आठेला धावती महिमा स्वामींचा गाज, महिमा स्वामींचा गाज, महिमा स्वामींचा गाज. नामगला मन भाविक येती फुले भक्तीची वाट, फुले भक्तीची वाट. स्वामी समर्थ भक्त म्हणती, स्वामी समर्थ
संदीप काडेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. त्यांना भजन चालू करते नी मग जरा बघ. कलियुगाची आली बघा फेरी. जरा साऊंड वाले तुमच्याकडेच माझं गेम हा. माका वाटतं 2-2:30 वाजता आम्ही अलिबागला बारी होती रात्री. संतोष शितकर बुवानी आणि ती पारंपरिक बारी असल्यामुळे भारुडा सहित संपूर्ण मला वाटतं 5 वाजता आम्ही काहीतरी मुरुड जंजिरावरून निघालो आणि 2-2:30 वाजता घरी झोप पण नाही हो बुवा. रोज या चालू आहे रोज. आणि 22 मे पर्यंत कंटिन्यू बारी आहे. तुमच्या आशीर्वादाने सगळ्या भजन रसिकांच्या हे सगळे तुमचे आशीर्वाद. मी फक्त निमित्त बुवांका पण माहिती आहे त्यांकाही बारी देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या देवगडात काय कार्यक्रमच होत नाही असं पण मी कॅरेक्टर बोललोय म्हटल्यानंतर बोललो. कलियुगाची आली बघा फेरी सावधान होई संपली न्यायनीती सारी. रामकृष्ण हरी बोल ना. सगळ्यांनी करा. फक्त संस्कृतीचा विचार करा. कारण आता नवरा आणि नवरी ज्यावेळी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातो त्यावेळी नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. त्यावेळी पाहुण्यांका प्रश्न पडतात की नवरीची गोटी भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं नसतं ते 4 तांदूळ बांधून घेऊन जा. कारण एवढं फिट पॅन्टीतनं तू नारळ काय नेऊ शकत नाही. त्यामुळे फॅशन सगळी करा. फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. या ठिकाणी पकवाजवादक आणि तबला वादक यांच्यासाठी प्रथमेश चव्हाण बुवा यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचे पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभार देतात. या ठिकाणी या प्रोडक्ट वळण्यासाठी प्रथमेश चव्हाण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीनं आभार आहे त्यांना.
शेवटची ओळ आहे गजराची आणि मग बुवा काय ते हनुवटी पेटी वाजवतील टाळांचं गजर हाल हाल पेटी का आवाज हाल आवाज खरोखर धन्यवाद लाख लाख आभार मानतोय मुद्दामून ही बारी बघण्यासाठी आलोय कारण संदीप पुजारे आणि जनार्दन पेडणेकर बुवा म्हटल्यानंतर आज त्यांच्याकडनं घेण्यासारखा आदर्श असतो आणि मी एक नवीन होतकरू बुवा आहे त्यांच्याकडूनच काहीतरी शिकत आलोय जवळजवळ 30-35 बाऱ्या बुवांसोबत केल्यात आणि मी खरं सांगायचं बारी त्यांच्यासोबत केली तरी पण त्यांचा फॅन आहे आणि कोंढे गाव म्हटल्यानंतर गोंडेगाव हे माझं गाव आहे या ठिकाणी आलो आणि आजचा महाराष्ट्र दिन जय जय महाराष्ट्र वाजवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही संधी संदीप पुजारे बुवांनी दिली त्याबद्दल जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होतोय धन्यवाद.